कीर्तन टाइमपास ना साधन नाही हो. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी, कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही माझ्या हिंदू धर्माची संस्कृती आणि ती संस्कृती जपायची असेल तर कीर्तनात येऊन बसायचं. हा या ना, एवढी जागा खाली आहे. अजून सोपं करून सांगू का? हे जे व्यासपीठ आहे ना, कीर्तनकार मोठा आहे की लहान आहे हा विचार डोक्यातून काढून टाकायचं. हे हिंदू धर्माचं संतांचं व्यासपीठ आहे. या व्यासपीठाला तुम्ही असे टच होऊन बसलात ना तर जीवनाचा उद्धार होतो. सांगतो लक्षपूर्वक ऐका. परिसाला जर लोखंड टच झालं ना, परिसाला लोखंड जर टच झालं तर परिसाला लोखंड टच झाल्याच्या नंतर परिसाचं लोखंडाचं सोनं होतं. परिसला जर लोखंड टच झालं तर काय होतं बाबा? लोखंड काय वस? सोनं. बरोबर आहे ना, लोखंड सोनं वस. पण परीस आणि लोखंड माणूस तर दोरा शिराल जर जागा राहिली तरी परीसनं नुकसान नाही वस, पण लोखंड राहायचं. तसं हे जे व्यासपीठ आहे ना, याला असं समोर बसलं ना तर आपल्या जीवनाचा उद्धार होतो. कीर्तनकार कोण आहे त्यांना सांगे घेण देण नाही ठेव, पण संतोषनी परंपरा अशी आपण कीर्तन पुढे बसेच नाही ऐकू. कारण लपून कीर्तन ऐकल्याच्या नंतर ते तर शंकर भगवंतानं पार्वती मातेच्या पार्वती मातेला कथा ऐकवत असताना सुखमुनीने लपून कथा ऐकली ना तर शंकर भगवंत मारायला धावले होते. कथा भाग तुम्हाला माहिती असेल तर घ्या वाचून. लपून कथा कीर्तन ऐकायचं नसतं, कथा कीर्तन समोर बसून ऐकायचं असतं. का बरं? तुम्ही काय गलिमा चोऱ्या करतास का? लोक वैकिली येते ना, असं काय शे का? चला आपला 2 नंबरना धंदा आहे, लोक टोक टोक करतील, बोल बोल करतील, किंवा उधार लिहिलवाला आहेत बघून लोक गच्ची धरली ती ना, असं बी काही शे नाही ना. मग समोर बसू ना, काय भ्यावा नाही. कीर्तन आहे अडे, काय घाबरा नाही. अडे कीर्तन मग लोक येवाल घाबरतच, कोठे पट्टस मग त्या. आठे नाही बसवत त्या. मग कारभारी दमा तडे ते गर्द्या करत हो, तडे ते म्हातारासना थुकेल जर राहिना ना तरी सुद्धा थुकेल मग बटल्यातच. आडे टाकेले वस्तू तरी बशी राहणार नाही. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळीचे मृदंगाला साथ करतात आमचे बंधूच आहेत नेंबा महाराज मालपूरकर. इकडे आमचे मठाधिपती संदीप बाबा मालपूरकर, त्यांचेच बंधू आहेत आमचे अजय बाबा. ब्रह्मचारी साधू आहेत पण बाबा कीर्तनाला गायनाला. अभंग आहे नाथ बाबांचा. कोण नाथ बाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. आणि ते नाथ बाबा या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना समजावतायत आणि सांगतायत, भैया जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर अगोदर संतांच्या पैलोटांगण घालावं लागेल तर भगवंताची प्राप्ती आहे. आणि ज्यांच्या अनुषंगाने आजचं कीर्तन ते कोणी साधारण व्यक्ती नाही आहेत. प्रभू दत्तांचा हो जयंती येते परवाच्या दिवशी. ते पण सुरुवातचे पहिले गुरु तर दत्त भगवानच गणले जातात नाही का? हो. अत्रे ऋषी, अनुसया माता, त्यांचे चिरंजीव. कसं असतं माहितीये का? मायबापांचं पुण्य असेल तर पोरग चांगलं जन्माला येतं. माया हो, आईबापांची पुण्याई असेल तर लेकरं चांगली जन्माला येतात. हो, जनत्या ना पोरे समायल्या बहिणीसो. मी फक्त कीर्तन लिहिले, तुम्हाला पोरे समायला नाही. निदान तुम्हाला तर समाया. मी आठे समायला मन म्हणा 25-30. स्वतः गुरु आहे जगाचे. नवे नवे भगवंताच्या जागी पूजले जातात, भगवंताच्या आधी पूजले जातात, पण त्यांनी सुद्धा गुरु केले. कारण जन्माला आल्याच्या नंतर जोपर्यंत आपण गुरु करत नाही तोपर्यंत आपलं जीवन सक्सेस नाही आहे. हो, ज्यांना आपण भगवंताच्या जागी पूजतोय, गुरुदेव दत्त भगवान, दत्त भगवंताला आपण पूजतोय ना, त्यांनी तर 24 गुरु केलेत. किती? 24 गुरु. आणि प्रत्येकामध्ये काही शिकायला भेटलं की त्यांना गुरु करायचं. एका ठिकाणी दत्त भगवंत जात होते. एका पोरीनं, आमच्या दिदी सारखी छोटी पोरगी होती, तिनं चहा ठेवला. चहा बनवत असताना अद्रक असतं का, ते अद्रक ठेचत होती पोरगी. ठेचत असताना ते हातातल्या बांगड्या होत्या ना, त्या बांगड्यांचा आवाज येत होता. बांगड्यांचा आवाज येत होता. पोरीला वाटलं जास्तीच्या बांगड्या आहेत, जास्त आवाज येतोय, म्हणून 6, 8, 10 जेवढ्या होत्या त्याच्यातल्या निम्मी बांगड्या काढून टाकल्या. 8 असतील त्याच्यातून 4 बांगड्या काढून ठेवल्या, राहिल्या 4. आवाज येत होता. अजून त्याच्यातून 2 काढल्या तरी आवाज येत होता. मग एकच राहू दिली, 1 काढली, आता एकच आहे. मग त्या एकटीचा आवाज येत नाही.
आणि तुम्हाला सांगतो बरं का, दत्त भगवंत प्रत्येकाला चांगला संदेश देतात जीवन जगण्याचा. जसं त्या हातातल्या बांगड्या 8, 10, 12 जेवढ्या होत्या ना त्यांचा आवाज येत होता, पण 1, 1, 2, 2 कमी करत करत हातात एकच बांगडी राहिली, ती एक बांगडीचा आवाज यायचा बंद झाला. तुम्हाला अनुभव असन माया हो, बरोबर आहे ना? एका बांगडीचा आवाज यायचा बंद झाला. याच्यातून आपल्याला संदेश दिला दत्त भगवंतानं, काय? नामचिंतन करत असताना सुद्धा एकांत असावा, लोकांत मध्ये नाही. कारण जास्त गर्दी मासा कटकावस. नामचिंतन करायचं असेल ना तर त्याच्यासाठी एकांत महत्वाचं आहे. हो, एकांत मध्ये भगवंताचं नामचिंतन होतं, लोकांत मध्ये नाही. लोकांत मध्ये भगवंताचं नामचिंतन होतच नाही. कारण जेव्हा वृंदावन मध्ये ते साधू चर्चा करत होते, त्या चर्चेत मी बसलो ना, ते आमचे बाबा आहेत, त्या बाबांना सांगितलं, म्हणलं बाबा आम्हाला मोठा कार्यक्रम करायचा आहे महाराष्ट्रामध्ये, चला ना. बाबा म्हणले मी महाराष्ट्राला येतच नाही. म्हणलं का बर? मला वृंदावन सोडायचं नाहीये. म्हणलं बाबा काहून सोडत नाही वृंदावन? कसं आहे ना महाराज, महाराष्ट्रामध्ये फिरायला जर निघालो ना तुमच्याकडे, तर महाराष्ट्रातल्या लोकांचं गारा असतं, महाराज जाऊ द्या हो, दाखाओ पोऱ्या म्हणा, 31 वरीस नाही घ्या, कुठे पोर होईन ते दाखाओ. जर लगीन वहीत जायले मग सांगतो महाराज 3 वरीस घ्यात लगीन, अजून लेकरू बाय काहीच नाही. काही येस का तुमले? असं कोणी विचारत नाही. महाराज तुम्ही नित्य भगवंताचं नामचिंतन करतात, भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग काय या, किंवा भगवंताशी माझं नातं कसं जुडेल, हे कोणीच विचारत नाही. विचारतील तर काय, महाराज घरमा नवरा गण कमायच म्हणा, पण रुपया हात मारत नाही. काय सांगतात तुम्ही? संसारातल्याच गोष्टी सांगतात ना, संसारातल्याच गोष्टी सांगतात. हो महाराज पोरे सोरे काही वैरायनात नाही, काहीतरी दे का. हो मी काल पण बोलता बोलता बोललो, आपण देवाकडे मागताना सुद्धा हो काय बी मागतास येडाच सारखा, काही पण मागतास, काही पण. काय मागतास तुम्ही? तुम्ही देवाकडे मागणी मागतात. काय मागता तुम्ही देवाकडे? मंदिरात गेल्याच्या नंतर देव सांगतात, देव बा मनसून बाईले काही जुवत नाही रे भाऊ, 3-4 वरीस घेतलं गेले, काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे देवबा. काय म्हणतात तुम्ही? काहीतरी कुत्र मांजर होऊ दे. तुम्ही देव पाहिनच कुत्र मांजर मागेले मनीषीन, ते काय करस माहिती का? जन्मालू नका असं फिरतं वय नका, मांजेने गट डोळ्याला आणि पिलेच नाही कुत्रान माया का अर्धी रातलं बुकत फिरत. तुम्हीच मागेले कुत्र मांजर, तडे देव काय करीन? तुमनं मागा मग चुकाय घे ना, बरोबर आहे का नाही? मागताना सुद्धा हुशारीन मागाव. हा असं बोलतं पुढं, हा हो माय खरं हो माय, हा नाही खरं बोला ना, जे कातरलेस मी विकी दादा, नाही खरं बोला ना. आमना भैया दादा ना सार आली, चांगलं गोमाल दिले मला, पुरा वांदन मा दिवाला आले तुम्ही ऐन टाइमले, काय हरकत नाही. भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी एकांत असावा, हा माझा विषय होता. लोकांत मध्ये भगवंताचं नामचिंतन होत नाही. बाबांनी सांगितलं भैया जर महाराष्ट्रामध्ये आलो ना, महाराष्ट्रातले लोक फक्त दुःख सांगतात. मी जर नामचिंतन करत असलो ना तरी सुद्धा महाराष्ट्रातले लोक मला संसारात अडकवतील, जरी ब्रह्मचारी असेल तरी पण. मग म्हणलं वृंदावन मध्ये राहण्याचा फायदा काय आहे? तर वृंदावन मध्ये राहण्याचा फायदा असा आहे, येणारा जाणारा माणूस आपला परिचयाचा असो की नसो, तो आपल्या ओळखीचा असो किंवा नसो, रस्त्यानं चालत असताना समोरचा व्यक्ती दिसल्याच्या नंतर त्याच्या मुखातून नाव निघतं, भैया राधे राधे, दीदी राधे राधे, बाईजी राधे राधे, लाला राधे राधे. म्हणजे आपण जर संसाराच्या विचारात भडकटलो ना तरी सुद्धा चालणारा माणूस आपल्याला नामचिंतनाकडे वळवतो. हा तिथला फरक आहे, हा तिथला फरक आहे. म्हणून तर बांगडींचा आवाज येत होता ना, सगळ्या बांगड्या काढल्या, फक्त हातात एकच बांगडी राहिली, त्या बांगडीतून आवाज आला नाही. तेव्हा दत्त भगवंत सांगतात, नामचिंतन करायचं असेल तर एकांत असावा. आणि जिथं जिथं एकांत आहे तिथंच दत्त भगवंत आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग आहे नाथ बाबांचा. कोण नाथ बाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. आणि ते नाथ बाबा या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना समजवताय, भैया जर भगवंताची प्राप्ती करायची असेल ना तर अगोदर संतांचे पाय धरावे लागतात, संतांच्या पाय लोटांगण घालावं लागेल, तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती. अन्यथा एवढा भगवंत सोपा नाही का तो तर सहज भेटेल तुम्हाला. देवाची प्राप्ती करायची असेल,
भगवंताची प्राप्ती करायची असेल तर अगोदर संतांचे पाय धरावे लागतील, तर देवाची प्राप्ती होईल. मग उदाहरण म्हणून सांगेल, देवाची प्राप्ती करण्यासाठी भगवंताला भेटायचं असेल तर अगोदर संतांना भेटावं लागेल. मग उदाहरण म्हणून सांगतो, डॉक्टर साहेबांना जर भेटायचं असेल तर अगोदर आपल्याला कंपाऊंडर दादाला भेटावं लागतं. जर प्रिन्सिपल साहेबांना भेटायचं असेल, सरांना भेटायचं असेल तर अगोदर शिपाई काकांना भेटावं लागतं. आमदार साहेबांना भेटायचं असेल तर अगोदर PA ला भेटावं लागतं. मग मला सांगा, प्रिन्सिपल साहेबांना सरांना भेटायचंय तर अगोदर शिपाई काकांना भेटावं लागतं. डॉक्टर साहेबांना भेटायचं अगोदर आपल्याला कंपाऊंडर दादांना भेटावं लागतं. आमदार साहेबांना भेटायच्या आधी आपल्याला PA ला भेटावं लागतं. मग इथं तर जगाच्या मालकाला भेटायचंय, मग मध्ये कोणीतरी पाहिजे का नको? मध्ये कोणीतरी येईल तर ते आपल्याला तिथपर्यंत नेतील. अजून उदाहरण म्हणून सांगतो, चंदनाचा सुगंध खूप छान आहे, खूप चांगला, पण चंदनाचा सुगंध आपल्या नाकापर्यंत पोहोचवणारी हवा आहे. जोपर्यंत हवेची झुळूक आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत चंदनाचा सुगंध आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मग चंदन कितीही सेंटेड असेल पण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते हवा. जोपर्यंत हवा येत नाही तोपर्यंत चंदनाचं महत्व नाही. तसं जोपर्यंत आपल्या जीवनात संत येत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही. इतकं समजावून सांगणारे नाथबाबा. बऱ्याच लोकांना प्रश्न असतो, नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालेलं आहे. शांती ब्रह्मपद प्राप्त झालेले नाथबाबा, जेव्हा नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा बऱ्याच लोकांच्या पोटात दुखत होतं. जसं की तुमच्याकडे समजा नगरसेवक बिनविरोध निवडणा, समजा, फक्त समजा, साडे सांग तसं व्हावा नाही धुळामा, समजा सांग, समजा जर तुमना प्रभागना नगरसेवक बिनविरोध होईना, सांगताना तुम्ही म्हणशाल आमच्या प्रभागचा जो उमेदवार आहेत ते बिनविरोध झालेले आहेत. तुमच्या सांगण्यामध्ये बिनविरोध आहे, शब्द त्यांना बिनविरोध आहे, पण मला सांगा त्यांना विरोधक नाही का? मग सांगताना तुम्ही बिनविरोध सांगतात, मग त्यांना विरोधक नाही का? लकीदास साहेब, विरोधक नाही का? असतातच. माणूस कितला का चांगला राहा ना, त्यांना किडा पाडणारा राहत असत. काय मत आहे यावर तुमनं? काकाश्री, काय मत आहे तुमचं? बरोबर आहे ना? मी जे सांगतोय ते बरोबर आहे ना? तुमले समजिरा ना म्हणणं? सांगताना आमदार नगरसेवक बिनविरोधी वामना गावना, नगरसेवक बिनविरोधी, पदवी सुद्धा देताना बिनविरोध नगरसेवक, मग त्यांना कोणी विरोधक नाही का? बिनविरोध होईल नगरसेवकनं सुद्धा. नगरसेवक व्हानंतर 2 दिन मासा राहून मारा लोक कोपरे चावतात, मला तो अजिबात चालत नाही रे, पण भाऊसाहेबमुळे ऐकणं पडणं, म्हणजे त्याचा सुद्धा विरोधक आहे कोणीतरी. बरोबर आहे की नाही? मग नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झाल्याच्या नंतर सगळ्याच लोकांना पचलं असेल का? काही लोकांच्या पोटात दुखत होतं ना. मग नाथबाबांना राग आला पाहिजे, शांती ब्रह्म नाहीत, राग आलाच पाहिजे. हे खोटं ठरवायचं आपल्याला. एक भाऊने नाथबाबांना अंगावर थुंकाणं सुरू कर दिना. नाथबाबांच्या अंगावर थुंकला 108 वेळेस. 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. महाराज वरती सुद्धा नाही बघितलं. नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. त्या यवनाला लाज वाटली. येऊन नाथबाबांचे पाय धरले, सांगितलं बाबा किती हो शांती तुमच्या अंगी, किती शांती, किती शांती, किती शांती. आणि हा नाथबाबांचा संदेश आहे लोकांना, जीवन जगायचं असेल ना तर शांतीचा मार्ग. हो, सध्या लोकांना सांगायचं काय, कितीही ज्ञान ओतलं तरी सुद्धा पालत्या गड्यावर पाणीच आहे. खरं तर आपली ही भूमी म्हणजे राजे छत्रपती शिवरायांची, पण बऱ्याच गोष्टींचं नियमाचं उल्लंघन होतं इथं. एवढं कीर्तनकार सांगतात, घरामध्ये काही लोक सांगतात, काही शिकाडतात नाही मनीषीन वनारा सत्यानाश. हो, तुम्हाला सांगतो, कालच्या दिवशी मी गेलो डोंगराड्याला. तात्या पहिले सांगितले अल्पायतो कीर्तने असं.
तुम्ही सांगेल नाही का असले कीर्तने बा आपल्या एरियामध्ये त्या ते मला कोणत्या समजी राहा घरघरात फिरानात त्या ओ भाऊ कीर्तने रे काका असले बसाडा बसवून काय कारण लहानपणी दिलेले संस्कार ते आपल्या मनात राहतात रुजलेले असतात म्हणून लहानपणी जे नियम आहेत ना ते शिकवायचे लेकरांना आणि नाही शिकवल्याचा परिणाम बघायचा असेल तर मग आता आपल्याला तो त्यांना मोकळीकता द्या पण किती द्यायची प्रमाणाच्या बाहेर दिल्याच्या नंतर त्याचा दुष्परिणाम बाहेर येतो जसं दुष्परिणाम बाहेर येतो तो कसा आत्ताची घटना घडली संस्कार नसल्याचा परिणाम आहे 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतोय 24 वर्षाचा पोरगा बलात्कार करतोय महाराज किती मोठी शोकांतिका घरातलं वातावरण नाही ना अरे प्रत्येक माय प्रत्येक बाप पोरीला सांगतो बेटा अगं बाहेर फिरतेय ना सांभाळून पोरं चांगले नसतात बरं पोरं चांगले नसतात या सांगणाऱ्या मायबापांना मी विनंती करेल जे पोरीला शिकवतात ना की पोरं चांगले नसतात हीच गोष्ट पोरांना शिकवा बेटा पोरीचं नाव घेणं चांगलं नाही ज्या रस्त्यानं जाणाऱ्या पोरीला तू छेडतोय ना त्या रस्त्यानं कदाचित तुझी बहीण सुद्धा जाते हे शिकवून दिली पाहिजे 3.5 वर्षाच्या पोरीवर एका नराधमाना बलात्कार केला खंत वाटते महाराज शोकांतिका आहे शोकांतिका कधी कधी काय प्रशासन होतं काय शासन होतं महाराज राजा छत्रपती शिवरायांनी एका व्यक्तीनं फक्त बाईला वाईट नजरेनं बघितल्याच्या नंतर जागीच शिक्षा जागीच वेळ नाही खर्च केला दोघं हात तोडले आणि ते पण डायरेक्ट मारलंही नाही दोघं हात तोडले दोघं पाय तोडले तरफडत होता तुटलेले हातपाय तरफडत होता